हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण नवरात्रीमध्ये देवीला कडाकण्याचा नैवेद्य दाखवला जातो, तो आज आपण करणार आहे। कडाकणी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण पाणी घेत आहे। गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण गरम करून घेत आहे। तर गरम पाण्यामध्ये सतत असे फिरवून गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। तर पाणी आपण जास्त उकळत नाही बसणार, तर फक्त गूळ विरघळून घेणार आहे। कडाकणीचे पीठ तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ आपण चाळून घेणार आहे। तर पारंपरिक पद्धतीने जशा कडाकण्या बनवल्या जातात त्या पद्धतीने आपण तयार करत आहे। यामध्ये अर्धी वाटी आपण बेसनचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे। 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये सुंठ पावडर टाकत आहे। 1 चमचा आपण वेलची पावडर टाकत आहे। 2 चमचे आपण साजूक तूप गरम करून घेणार आहे। तर कडकडीत गरम केलेले तुपाचे मोहन आपण पिठावरती घालून पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत कडाकणी तयार होते। तर पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे। तर पीठ आपण चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। तयार केलेले गुळाचे पाणी आपण गाळून घेतलेले आहे। तर थोडे थोडे पाणी घालून आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहे। तयार केलेले गुळाचे पाणी घालून अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। जास्त घट्टसरही नाही आणि जास्त मऊसूदही नाही असा पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे। मळून घेतलेल्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेत आहे। तर असे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहे। ओला कपडा घेऊन आपल्याला पिठाचे गोळे झाकून ठेवायचे आहेत। त्यातील आता 1 गोळा घेऊन आपण लाटून घ्यायचा आहे। पुरी जेवढी लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घेणार आहे। गव्हाचे पीठ न लावता जर लाटता येत असेल तर त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे, किंवा गव्हाचे पीठ लावून पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी गव्हाचे पीठ न लावताच गोळा आहे तो लाटून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि एक छोटासा होल आपल्याला पाडून घ्यायचा आहे। आणि 1 डब्याचं झाकण घेऊन करंजीच्या चमच्याने आपण अशी गोल फिरकी फिरवून गोल राऊंड करून घेणार आहे। कडाकणी तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण कडाकणी तळण्यासाठी सोडलेली आहे। गॅसच्या मीडियम आचेवरती आपण कडाकणी तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी कडाकण्या आपण तळून घेणार आहे आणि तळून झाल्यानंतर आपण काढून राहिलेल्या कडाकण्या आहेत त्या तळून घेणार आहे। दुसरी कडाकणी आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेली आहे। तर मी कडाकणीला काट्याच्या चमच्याने थोडेसे होल पाडून घेतलेले आहेत। तेलामध्ये कडाकणी आपल्याला दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहे। कडाकणी तळून झाल्यानंतर आणि असा छानपैकी कलर आल्यानंतर कडाकणी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण कडाकण्या तयार केलेल्या आहेत। सात कडाकण्यांची एक माळ तयार करून देवीला नैवेद्य दाखवला जातो। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत कडाकणी तयार करा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।